रहमतपूर नगरीचे सुपुत्र सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुनीलजी माने, त्याचबरोबर राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख सन्माननीय शहाजीराव क्षीरसागर, सह्याद्री कारखान्याचे संचालक आणि या परिसराचे नेते संभाजी तात्या आणि त्यांच्या सोबत रहमतपूर किंबहुना या कोरेगाव असेल किंवा विशेषतः दक्षिण कोरेगाव मधील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी, मग काही ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य असतील, सोसायट्यांचे चेअरमन सदस्य असतील, अन्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केलेले आजी माजी पदाधिकारी असतील, या सगळ्यांचा आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, सन्माननीय खासदार नितीन पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळसकर, ज्यांचा आज प्रवेश होतोय ते सुनीलजी माने, शहाजी क्षीरसागर, संभा तात्या, कराडचे नेते सन्माननीय उदयसिंह दादा पाटील, सन्माननीय अनिलजी देसाई आपल्या बँकेचे उपाध्यक्ष, शिवरूपराजे खर्डेकर, सन्माननीय सुरेंद्रजी गुदगे, जितेंद्र पवार, संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, मनोज देशमुख, आपल्या युवकचे अध्यक्ष पृथ्वीराजजी गोडसे, महिलांच्या अध्यक्षा जाधवताई, मी आता सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही, कारण दादांचं भाषण ऐकून दादांना पुन्हा मुंबईला जायचंय, त्यामुळं मंचकावरच्या सगळ्यांची माफी मागून मंचकावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर, ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला तेही सर्व मान्यवर, आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या या प्रवेश सोहळ्याकरता उपस्थित असणारे आपण सर्व आदरणीय वडीलधारी माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आजचा दिवस या परिसराच्या दृष्टीनेच नव्हे तर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने एक अतिशय आनंददायी आणि एक अतिशय उत्स्फूर्त असा दिवस आहे म्हणलं तर असं काही वावगं होणार नाही। आज या नगरीचे सुपुत्र सुनील माने की ज्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यामधली याच्यापूर्वी वाढवण्याचा प्रयत्न केलाय। जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि या रहमतपूर सारख्या ऐतिहासिक की ज्या नगरीला मला वाटतं नगरपालिकेला 150-200 वर्ष झाली असतील, अशा या ऐतिहासिक नगरीचं नगराध्यक्षपद भूषवत असताना या नगरीमध्ये विविध विकास कामं करण्याचा प्रयत्न अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केला। या जिल्ह्यामधलं एक अतिशय संयमी, अतिशय अभ्यासू आणि अतिशय कष्टाळू नेतृत्व म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो। त्यांच्या जोडीला जी शहाजीराव आणि संभाजी तात्या आहेत, ही मंडळी दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये असतात आणि संघटना वाढीच्या संदर्भातला प्रयत्न सातत्यानं करत असतात। खरं तर दादा खरं तर मुळामध्ये हा जिल्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण समजतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं नवी या महाराष्ट्राला एक दिशा दिली, एक विचार दिला, एक पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम या जिल्ह्याच्या सुपुत्रानं केलं। अशा या चव्हाण साहेबांचा हा जिल्हा, मग कैलासवासी आबासाहेब वीर असतील, कैलासवासी बाळासाहेब देसाई असतील, विलासराव काका असतील, तात्या असतील, अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं हा सातारा जिल्हा या राज्यामधला एक राजकीय दृष्ट्या सुसंस्कारित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे। सातत्यानं यशवंत विचार या जिल्ह्यानं जोपासला, वाढवला। सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला। एक काळ तर असा होता, या जिल्ह्यामधले 10 पैकी 9 आमदार आणि दोन्हीच्या दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यातील आमच्या जनतेनं निवडून दिले। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा यशवंत विचाराचा किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या सातारा जिल्ह्यातील जनतेनं जोपासला। परंतु दादा अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी दृष्ट लागली जिल्ह्याला, कुठेतरी हा जिल्हा यशवंत विचाराच्या पासून फारकत घेतो का काय, कुठेतरी हा जिल्हा, या जिल्ह्यातील जनता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाते की काय, अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या समोर निर्माण आहे। परंतु मी आपल्याला खात्रीनं दादा सांगेन की जो राष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, यशवंत विचार चव्हाण साहेबांचा घेऊन तुम्ही जे राज्याचं आणि राष्ट्रीय राजकारण करायला निघालाय, आम्ही सगळी मंडळी, मी असेल, नितीन असेल, बाळासाहेब असतील, आता सुनील माने, संभा तात्या, शहाजीराव किंवा मंचगावची विक्रम बाबा सुद्धा आपल्या सोबत आहेत, आमच्या भाग्यवंतताई उपस्थित आहेत, अनेक मंडळीचा नावं घेत। परंतु मी या सभेच्या निमित्तानं दादा तुम्हाला 100% हमी देतो
की आजचा प्रवेश हा या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस भरभक्कम पुन्हा एकदा केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी या सभेच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो, जे या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं गतवैभव होतं, आम्ही सगळी स्टेजवरची मंडळी आम्ही समोरच्या मंडळीच्या साक्षीनं आपल्याला सांगतो, गेलेलं गतवैभव या राष्ट्रवादी काँग्रेसचं या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही। हा शब्द आणि विश्वास या जनतेच्या वतीनं आपल्याला देतो। आणि आधीचा वेळ घेत नाही दादा, आपण वेळ दिली। खरं तर दादांचं सुनीलवर खूप प्रेम आहे। बाकीचे पक्षप्रवेश दादा मंगळवार आणि इतर वारी मुंबईमध्ये करतात, कारण त्यांच्या मागे धावपळ असते। परंतु या तिघांचे प्रवेश घेण्याकरता दादांनी तत्काळ तुम्ही आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो। आणि पुन्हा एकदा सुनील माने, संभाजी तात्या आणि शहाजीरावांना मी सांगेन, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचाच आहे। तुम्ही काही वेगळ्या घरात आलेला नाही। त्यामुळं आता हातात हात घालून सगळ्यांनी आपण या जिल्ह्यातला पक्ष, या जिल्ह्यातली संघटना पुन्हा एकदा वाढवायची, एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी कराड तालुक्यातील काही प्रवेश होत आहेत, त्यामध्ये समाजभूषण जयसिंगराव चव्हाण, संस्थापक चेअरमन स्वातंत्र्य सैनिक महादेव शिवराव चव्हाण सहकारी सोसायटी पेरले यांचा या ठिकाणी असू द्या पक्षप्रवेश होतोय, आदरणीय काका। त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण, सातारा जिल्हा काँग्रेसचे सेवादल